विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज होणार दाखल. उद्या नव्या अध्यक्षांची निवड. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह 173 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आज उर्वरित सदस्यांचा शपथविधी. ईव्हीएमबद्दल अविश्वास व्यक्त करत महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पुढील रणनीती ठरवणार. ईव्हीएमवर संशय घेता येणार नाही, मात्र विधानसभेत जिंकलेल्या जागा आणि मतांची आकडेवारी यांचं गणित संशयास्पद असल्याचा शरद पवार यांचा आरोप. महायुतीला अधिक मतं मिळूनही कमी जागा मिळाल्याचा लोकसभा निवडणुकीचा दाखला देत मुख्यमंत्र्यांचा पवार यांना प्रत्युत्तर. पराभव स्वीकारण्याचा दिला सल्ला. बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचं समर्थन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जाहिरातीवरून अबू आझमी यांची टीका. महाविकास आघाडीतले मतभेद उघड. 100 दिवसांच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमेची हरियाणात पंचकुला इथून सुरुवात. क्षयरोग विरुद्धचा लढा अधिक मजबूत झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग 2030 पर्यंत सुमारे 4 कोटी रोजगार निर्मिती करणारा उद्योग बनेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यानधारणा दिन म्हणून जाहीर. भारतासह 6 देशांच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रात एकमतानं मंजुरी. आणि ॲडलेड इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत. नमस्कार. 8:30च्या बातमी